एकंदरीत जरी खर्च आता 70% झालेला असला तरी पालकमंत्र्यांनी आणि कलेक्टरनी सांगितलं की दादा प्रशासकीय मान्यता बहुतेक सगळ्यात दिलेल्या आहेत, शिवाय कलेक्टर आता नवीनच आलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांचं आणि सगळ्यांचं काम चाललेलं आहे. ते म्हणले लवकरच आम्ही ते बाकीचे पैसे खर्च करू. त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त सीपींनी इथं सांगितलं, लोहियांनी शस्त्रागार इमारतीसाठी जुलैच्या बजेटमध्ये आम्हाला निधी द्या. इथली परिस्थिती जरा इमारतीची फार गंभीर आहे. दोन गोष्टीच्या करता आम्ही आजच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला. एक तर ह्या पोलीस आयुक्तालयाच्या करता 70 कोटीचं काहीतरी त्यांचं बजेट आहे आणि जिल्हा परिषद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी मी आत्ताच ताबडतोब इतनच. अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. फोन करून चौकशी केली. ती किंमत बरीच वाढलेली असल्यामुळे ईपीसी जी माझ्याच अध्यक्षतेखाली असती तिथं मला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल. आता तो प्रस्ताव ग्रामविकासकडनं पीडब्ल्यूडीकडे गेला. पीडब्ल्यूडीकडनं तो आता मी ईपीसीच्या पुढे बोलवेल. मी सोमवारी का मंगळवारी ईपीसी लावलेली आहे. त्यावेळेस साधारण मला पालकमंत्र्यांनाही सांगायचं तुमच्याही ऑफिसला जरा पाठपुरावा करायला सांगा आणि ती त्या दिवशी ती त्याला मान्यता देतो. तसंच संपूर्ण आणि ते राहिलेल्या कामाला देखील किती निधी लागतो तेव्हा त्या दिवशी आपल्याला कळेल. आता संबंधित अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की दादा निधी मात्र जास्त लागतो. आम्हाला त्या ईपीसीमध्ये चौकशी करावी लागेल, माहिती घ्यावी लागेल की इतक्या पटीनं निधी जास्त लागण्याचं कारण काय आणि ते समाधानकारक असेल, व्यवहाराला धरून असेल तर कुठली अडचण येईल असं मला काही वाटत नाही. तसंच दिव्यांग भवन विकसित करण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प इथल्या जी श्रीकांत म्हणून आयुक्त आहेत त्यांनी हातात घेतलाय. पालकमंत्र्यांनी त्याकरता 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 50 कोटीचा प्रोजेक्ट आहे. पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट आम्ही पाहतोय, साधारण आपल्या इथं दिव्यांगांची संख्या महाराष्ट्रात 4% पोहोचलेली आहे. म्हणजे 12 कोटी जर आपली लोकसंख्या धरली तर बारचोकाठ्याचे जवळपास 50 लाख दिव्यांग हे आपल्या महाराष्ट्रात आहे. आज मी मध्ये पिंपरी चिंचवडला पण अशाच प्रकारचं एका स्कूलचं उद्घाटन केलं, पण त्याच्यात पुढाकार घेतलेला होता तो पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशननी घेतलेला होता. आत्ताचा प्रोजेक्ट जो मला दाखवण्यात आला तो मोठा आहे. साधारण 50 कोटीचा प्रोजेक्ट करायचं म्हटलं तर प्रत्येक विभागाला उद्या वोटर अकाउंट आहे फेब्रुवारीत, परंतु जुलैमध्ये साधारण 6 ठिकाणी तरी हे दिव्यांग भवन अशा पद्धतीनं उभे करायचे. जे श्रीकांत तुम्ही नाव काय दिले त्याला? दिव्यांग भवन ते करायचं आणि त्याची नितांत गरज आहे. आणि त्यामुळं ही बाब प्रकर्षाने आमच्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथराव शिंदे साहेब पण ह्याच्यामध्ये सकारात्मक आहे आणि महायुतीचं सरकार याबद्दलचा पण निर्णय घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये, पुढच्या म्हणजे बजेट अधिवेशनामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेल. तसंच छत्रपती संभाजीनगर येथे सर्व सोयी सुविधायुक्त अद्ययावत क्रीडांगण निर्मिती ती करायची आहे. मागे नेहमी नुसती चर्चा होती, आमचं पुण्याने पळवलं, पुण्याने सांगायचं आम्ही पुण्याचं कुणाचं पळवलेलं नाही आहे. आम्ही आता नागपूर उपराजधानी तिथंही फार चांगल्या पद्धतीनं आणखीन काही सुविधा कमी आहेत ते देण्याचा प्रयत्न आमचा आहे. देवेंद्रजी त्याचा पाठपुरावा करतायत. तशाच पद्धतीने मी आत्ता विभागीय आयुक्तांना पालकमंत्र्यांना सूचना केलेली आहे की अतुल सावे तुम्ही सगळेजण बसा आणि तुम्हाला नक्की कुठं ते करायचं आहे. कारण 2-3 मतप्रवाह इथं मला पाहायला मिळाले. जर हार्ट ऑफ द सिटीमध्ये करायचं म्हटलं जी पर्यटनाची जागा घेऊन तर ती जागा कमी आहे, 4-5 एकर अशी काहीतरी जागा आहे. परंतु
जरा वेगळ्या पद्धतीनं करायचं म्हटलं तर त्याला जागा जास्त लागेल. ती पण जागा आता पालकमंत्री म्हणले आहेत, आमच्याकडे सावे पण म्हणले आहेत. मी म्हटलं तुम्ही आता तुमच्याकडे मार्च, एप्रिल, मे 3 महिने हातात आहेत. एकदा तुम्ही त्या निर्णयाप्रत या. संजय बनसोडे हे इथले मराठवाड्यातलेच आहेत, ते क्रीडा मंत्री आहेत. आणि तुम्ही एकदा ठरवा. राजेश देशमुख म्हणून क्रीडा आयुक्त आलेले, ते पूर्वी माझ्याकडे 4 वर्ष कलेक्टर होते, फार चांगला अधिकारी आहे. त्यांनाही त्याच्यामध्ये विश्वासात घ्या आणि कशा पद्धतीनं पाहिजे तुम्हाला ते सांगा. त्याला निधी देण्याची आमची तयारी. कारण आत्ता थोडंसं ठोस असं काही उत्तर मला त्याच्यातनं मिळालं नाही आणि म्हणून तशा पद्धतीनं निर्णय आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरात भूमिगत लाईट व्यवस्था व ड्रेनेज व्यवस्था वाढवण्याला प्राधान्य द्यायचं. मी तर आयुक्तांना म्हणालो की तुम्ही तशा पद्धतीनं प्रस्ताव पाठवा. बऱ्याचदा केंद्र सरकारच्या पण योजना असतात की त्याच्यात ती शहरं, आणि हे तसं महत्त्वाचं शहर आहे, ह्याला एक वेगळा इतिहास आहे. त्याच्यामुळं ह्या शहराला देण्याच्या करता आपल्याला प्रयत्न करता येतील. महाराष्ट्रातली काही शहरं झाली, परंतु आपल्याकडं अंडरग्राऊंड केबलचं प्रमाण पर्सेंटेजमध्ये फार कमी आहे. आणि तीच गोष्ट साधारण अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या बाबतीत आहे. चहूबाजूनी छत्रपती संभाजीनगर वाढत असताना जवळपास 50% अजून आपल्याला इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजची गरज आहे. तर त्याचाही प्रस्ताव आम्ही आयुक्तांना करायला लावला. आणि तिसरं, बरेच वर्ष पिण्याच्या पाण्याचं जे काही दुखणं आहे त्याच्या संदर्भामध्ये सॉफ्ट लोन दिलं, तरी आज अतुल सावेंनी सांगितलं ते दिलं तरी आमची तेवढी परतफेड करण्याची तयारी नाही आहे. तर शेवटी त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरच काढला जाईल. पण त्याच्यातनं मार्ग तर काढावाच लागेल, हे त्रिवार सत्य आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भातलं. तसंच आत्ता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. जवळपास 50% धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी झालेली आहे. आपण फेब्रुवारी एंडला आलोय. मार्च, एप्रिल, मे, जून हे 3-4 महिने फार महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये फार अलर्ट आमच्या प्रशासनाला राहावं लागणार आहे. लोकप्रतिनिधींना सतत तिथं लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्याकरता कुठल्याही निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही, हेही तेवढंच सत्य आहे. पण ह्याच काळात नेमक्या लोकसभेच्या निवडणुकाचा प्रचार आणि रणधुमाळी चालू राहणार आहे. त्याकरता प्रशासनाने फार तिकडचं काम बघत ह्या कामाला पण तेवढंच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आपल्या इथं साधारण सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या 2 तालुक्यातले 19 महसूल मंडळं ही त्याच्यामध्ये दुष्काळाच्या बाबतीमध्ये अडचणीत आलेली आहेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय राज्य सरकारवर घेतलेला आहे. एकंदरीत राज्यामध्ये 40 तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केलेले आणि त्याच्यात मग काही आमदार महोदयांनी सांगितलं, मंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा आमचा तालुका नाही परंतु आमचं महसूल मंडळ आलेलं आहे. तर मग त्याच्यातनं संख्या काढली तर ती जवळपास 1800-1900 पर्यंत गेलेली आहे. त्याच्यात आपली 19 आहे. आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असणारे आपले एकंदरीत 7 तालुके आहेत. त्याच्यात 50 महसूल मंडळ एकूण, म्हणजे मी मगाशी 2 सांगितली, 2 तालुक्यातली 19 आणि 7 तालुक्यातली मिळून साधारण 50 अशा पद्धतीनं महसूल मंडळ त्याच्यात दुष्काळ सदृश परिस्थितीत आली आणि त्यांचाही GR निघालेला आहे की तिथं काय काय सवलती आम्ही देणार आहोत. तसंच आत्ता टँकरची व्यवस्था 128 गावामध्ये आणि 29 वाड्यामध्ये 189 टँकर त्या ठिकाणी चालू आहेत. आणि जसं लोकांची डिमांड येईल तसं चारा डेपो असतील, कारण लगेच काही चारा छावण्यामध्ये लोक स्वतःचं जनावर पाठवतील असं मला वाटत नाही. अजूनही काही भागामध्ये सहकारी साखर कारखाने चालू आहेत, त्याच्यावर त्याचाही वाढ उपलब्ध आहे. अजून काही काळाकरता कारखाने चालतील आणि मधल्या काळात आम्ही जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं रब्बीच्या निमित्तानं ग्रीन फॉडर करा, कडवळ, मकवान, आणि त्याला बियाणं वगैरे पण आम्ही दिलं, त्याला प्राधान्य त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीनं
ह्या दुष्काळाला सामोरं जाण्याच्या करता कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही अशा प्रकारे केंद्र सरकारने पण आम्हाला कळवलेलं आहे की त्यांचं पण पूर्णपणे मदत आणि सहकार्य राहील आणि त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पण ठरवलेलं आहे। तसंच मधल्या काळामध्ये कांदा निर्यातीच्या बद्दल काही वेगळा निर्णय झालेला होता, त्याच्यात शेतकऱ्यांची खूप नाराजी होती, पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करत होतो। मध्ये पंतप्रधानांचा एक कार्यक्रम नाशिकला झाला, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी एक युवा महोत्सव आपण केलेला होता। फार चांगला युवा महोत्सव तिथं झाला आणि त्याला स्वतः प्राईम मिनिस्टर आले होते, तेव्हाही आम्ही कानावर घातलेलं होतं आणि अमित भाईंच्याही आम्ही कानावर घातलेलं होतं। शेवटी ते कांदा निर्यात बंदी उठवली, परंतु उठवल्यानंतर पुन्हा आम्ही सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि पुन्हा लगेचच वेगळा आदेश आला की ती नाही उठवली। परंतु मग पुन्हा आम्ही कॉन्टॅक्ट तिकडे केला, मग आता त्यांनी काही हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिलेली आहे। त्याच्यामुळं भाव स्थिर राहायला निश्चितपणे मदत होईल असं आम्हाला वाटतं आणि आमचं सगळ्यांचं लक्ष आहे, आम्हाला त्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही। शेतकऱ्याला आमच्या बळीराजाला मदत झाली पाहिजे हीच आमच्या सगळ्यांची आणि सरकारची भूमिका आहे। तसंच सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भातले भाव एकदमच खाली आले, म्हणजे जो त्याचा मिनिमम दर ठरवलेला होता त्याच्यापेक्षा भाव खाली आले, तर जास्त केंद्र सुरू करावीत अशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये पणन विभागाला आणि कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये, कारण केंद्राने जो दर केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहे त्या दरामध्ये एकदा खरेदी सुरू केली की आपोआप भाव व्यापारी त्याच्यावर थोडे का होईना नेतात आणि जर खरेदी नाही सुरू झाली तर मग खाली भाव येतात। हा साधारण पद्धत आपण पाहतो, म्हणून त्याही संदर्भात त्या घटकाला मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही निर्णय घेतलेला आहे। तसंच पत्रकार मित्रांनो, तुम्ही बघताय काल परवापासून महानंद ही डेअरी ही राज्यस्तरावरची डेअरी होती। एकेकाळी मी पण त्याच्यामध्ये डायरेक्टर होतो, त्याला 10-15 वर्ष झाली आणि त्यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने चालवले होते। जवळपास 150 कोटी रुपये आम्ही फिक्स डिपॉझिटला ठेवलेले होते, परंतु नंतरच्या काळामध्ये लोकांनीच निवडून दिलेलं संचालक बोर्ड तिथं असतं आणि तसं असताना ते अडचणीत येत गेलं। आता जवळपास 225 कोटी रुपये का 250 कोटीच्या दरम्यान, 2-5 कोटीचा इकडे तिकडे होईल, पण मिनिमम 225 आणि जास्तीत जास्त 250 कोटी रुपये NDDB पुढे आलेली आहे। NDDB असं म्हणतेय की बाबा तुम्ही आम्हाला चालवायला द्या, आम्ही चांगलं चालू। पत्रकार मित्रांनो, मागे जळगावची पण डेअरी अशाच पद्धतीनं NDDBला दिलेली होती, परंतु नंतर ती सुस्थितीत आल्यानंतर संचालक म्हणजे लोकप्रतिनिधी तिथं आले, आता लोकप्रतिनिधी ते चालवतात। विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात की हे काहीतरी आता NDDBलाच दिली, आता तिथली 50 एकर जागा ती जाणार आणि मोक्याची जागा जाणार आणि सरकार काही लक्ष देत नाही। हे दादांत खोटं आहे, दादांत खोटं। काही जण विरोधक अभ्यास न करता उगीचच काही झालं तर हे गुजरातच्या घशात घातलं, असं काही झालेलं नाहीये। चालवायला घेणं, जसं तुम्हाला माहिती की महाराष्ट्रातले काही सहकारी साखर कारखाने अडचणीत आल्यानंतर काही सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली विक्रीला काढले गेले, काही चालवायला दिले गेले 25 वर्षाच्या 20 वर्षाच्या प्रमाणे, आणि त्याच्यातले काहींचे 5-10 वर्ष झाली, पण तशा पद्धतीनं ती चालवायला देण्याच्या बद्दलची चर्चा चालू आहे, अजून निर्णय झालेला नाही। तिथल्या संचालक बोर्डातल्या बहुतेक सहकाऱ्यांनी राजीनामे दिले, स्वखुशीने दिले। त्याच्यात पण बातम्या दमदाटी करून कोण दमदाटी करून राजीनामे घेणार आहे आणि कारण काय? जर कोणीचे दमदाटी घेऊन राजीनामे घेतले असतील तर ज्याला दमदाटी झाली त्यांनी कोर्टात पोलीस कंप्लेंट करावी,
की यांनी दमदाटी देऊन राजीनामा घेत. पण विरोधकांना आज कुठलाही मुद्दा नाही, काही काढायचं आणि मागचा पुढचा अभ्यास करायचा नाही, विचार करायचा नाही. आणि हे असंच केलंय, ह्याच्या जमिनीच कुणाला तरी दिल्यात आणि कुणाला तरी द्यायचंच काम चाललंय आणि नेहमी गुजरातचं नाव घ्यायचं आणि त्या गुजरातच्या नावाने खडे फोडण्याचं काम करायचं. ही त्यांची निवडणुकीची एक त्यांची लाईन धरलेली आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अभिमान जागा करण्याच्या करता, स्वाभिमान जागा करण्याच्या करता यांनी कुठेतरी एकनाथराव शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमान कुठेतरी घाण ठेवलेला आहे वगैरे असल्या वल्गना करायच्या. पत्रकार मित्रांनो, आपण पण आम्हाला अनेक वर्ष ओळखता, असलं काहीही नाहीये. हे निव्वळ काहीतरी थोतांड उभं करतात आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात. मी अतिशय जबाबदारीनं आमच्या मंत्रिमंडळातले 2 सहकारी माझ्या बाजूला बसलेले सगळ्यांच्या देखत मी सांगतो, ह्याच्यात काही तथ्य नाहीये. NDDBचं अजून त्यांनी असं आम्हाला सांगितलं की जेवढा काही तोटा आहे तो तोटा भरून काढावा आणि म्हणजे तेवढ्यात आम्हाला भागभांडवल किंवा काही म्हणून द्यावं सरकारने, मग आम्ही ती चालू. मॅनेजमेंट तिथं दुसरी असली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे ते दुसरी म्हणजे त्यांची असली पाहिजे, उद्याच्याला ज्यांना चालवायचं. आणि आपण अनेक दिवस, अनेक वर्ष हे लोकांनी दिलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तिथं संधी दिली, पण ते अपयशी ठरले. मधल्या काळामध्ये दुधाचे दर आता नाही, त्याच्या आधीच्या काळात उतरले, तेव्हा दुधाची पावडर तयार करायला आपण प्रोत्साहन दिलं. त्याच्यातनं काहीशे कोटी रुपये राज्य सरकारने खर्च केले. पुन्हा त्याची पावडर देखील त्यांनाच दिली, तेही पैसे महानंद सुस्थितीत यावं म्हणून दिले. ज्या ज्या ठिकाणी राज्य सरकारनं करोडो रुपये देऊन महानंदाची ऊर्जित अवस्था आणायला पाहिजे होती, तशा प्रकारचा सगळा प्रयत्न केला गेला. पण त्याच्यात संचालक बोर्ड कमी पडलं, मॅनेजमेंट कमी पडली आणि म्हणून हा प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हे लक्षामध्ये घेऊनच राज्य सरकार पुढचा निर्णय घेईल. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. मी सांगितलं ना की महानंदानी मागणी, महानंदला नाही, महानंदला बऱ्याचदा पैसे देऊन झाले. हा, NDDBनी काय प्रस्ताव दिलाय, कारण आत्ता मॅनेजमेंट तिथंच होती, म्हणजे निवडून आलेलंच बोर्ड होतं. त्यांनी आता त्यांच्या लक्षात आलं की बरेच महिने कामगार आणि अधिकाऱ्यांचे पगार पण तिथं झालेले नाही, ही पण तिथली एक समस्या आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याबद्दल दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून जे काही राज्याच्या त्या शेतकऱ्याच्या हिताचा असेल तसा निर्णय आम्ही घेऊ.